तर मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला आता पोलिसांनी अटक केली आहे। हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये विष्णू चाटे याला अटक करण्यात आली आहे। विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा देखील आरोप आहे। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला अटक। बीड शहरामध्ये पाठलाग करून लक्ष्मी चौकाजवळ पोलिसांनी विष्णू चाटेला अटक केली आहे। विष्णू चाटे हा केज राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष आहे। चाटेच्या अटकेमुळे आता आरोपींची संख्या 4 वर गेली आहे। पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील चाटे विरोधात दाखल आहे। खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे देखील आरोपी आहेत। खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरणामध्ये संबंध असल्यानं आता पोलिसांच्या पुढच्या कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली 3 पथके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध